हॅलो फ्रेंड्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवर्या अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं होतं ते एकदा आठवूया. म्हणजे आपण आजच्या सेशनला सुरुवात करता येईल. ठीक आहे. तर पूर्वीच्या सेशनमध्ये आपण जो काही अलैंगिक प्रजनन आहे तो समजून घेतला होता आणि तशाच पद्धतीने अलैंगिक प्रजननाचे एकपेशीय प्राण्यांमध्ये किती प्रकार पडतात तशाच पद्धतीने बहुपेशीय प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये किंवा आपण कॉमनली सजीवांमध्ये म्हणूया. ठीक आहे. तर सजीवांमध्ये कशा पद्धतीने ते होतं आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेला आहे. तर प्रजननाचा जो काही दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता? लैंगिक प्रजनन. याला आपण आज सुरुवात करूया. तर अलैंगिक प्रजनन हे अशा वनस्पतींमध्ये किंवा प्राण्यांमध्ये व्हायचं ज्यामध्ये काय, तर त्यांची जी काही प्रजनन संस्था आहे ती चांगल्या पद्धतीने विकसित झाली नसावी किंवा आपण ज्याला काय म्हणतो हायली मॉडिफाईड नसावी, अशा सजीवांमध्ये ही अलैंगिक प्रजनन होते. ठीक आहे. तर हे जे काही लैंगिक प्रजनन आहे ते जे काही उच्चस्तरीय प्राणी आहेत, वनस्पती आहेत यांच्यामध्ये घडते. तर हे लैंगिक प्रजनन नेमके काय असते हे आपण समजून घेऊया. ओके. तर लैंगिक प्रजनन कायम दोन जनक पेशींच्या मदतीने होते. तर या उलट अलैंगिक प्रजननामध्ये मात्र एकच जनक पेशी होती. हो ना. तर त्या दोन जनक पेशी म्हणजे कोण? तर स्त्री युग्मक आणि पुंयुग्मक म्हणजेच पुरुष युग्मक. ओके. तर लैंगिक प्रजननाच्या दोन प्रमुख प्रक्रिया दिसून येतात. जशा पद्धतीने अलैंगिक प्रजननाचे वेगवेगळे प्रकार होते, पण इथे लैंगिक प्रजननामध्ये काय होते तर त्याचे महत्वाचे दोन प्रक्रिया दिसून येतात. तर त्यातील पहिली प्रक्रिया कोणती आहे ती म्हणजे युग्मक निर्मिती. तर हे युग्मक निर्मिती म्हणजे काय, ज्याला आपण गॅमेट फॉर्मेशन म्हणतो. ओके. तर या प्रक्रियेत काय होतं, अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते आणि त्यामुळे जनक पेशी या एकगुणी म्हणजेच हॅप्लॉइड असतात. तर अर्धगुणसूत्री विभाजन हा प्रामुख्याने कुठे होतो तर जनन पेशीमध्ये होतो आणि तिथे तो झाल्यावर काय होते, झाल्यानंतर तिथे युग्मकांची निर्मिती होते आणि युग्मकांची निर्मिती झाल्यानंतर त्यांची जी काही गुणधर्म आहेत, त्यांचे जे काही गुणसूत्र आहेत ते कसे असतात, एकगुणी असतात, म्हणजेच ते हॅप्लॉइड असतात. तर ते का असतात हे आपण पुढे पाहणार आहोत. तर दुसरी प्रक्रिया म्हणजे काय तर फलन, ज्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. ठीक आहे. तर या प्रक्रियेत काय होते तर या प्रक्रियेत स्त्री युग्मक आणि पुंयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मजनाची म्हणजे झायगोटची निर्मिती होते आणि यालाच फलन म्हणजेच फर्टिलायझेशन म्हणतात. तर युग्मक निर्मितीनंतर काय होतं, फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन म्हणजेच फलन होतं आणि तिथे युग्मन जो काही युग्मनज आहे त्याची निर्मिती होते. ओके. तर आपण आज जशा पद्धतीने अलैंगिक प्रजनन एकपेशीय प्राण्यांमध्ये घडते आणि बहुपेशीय सजीवांमध्ये घडते, तशाच पद्धतीने लैंगिक प्रजनन सुद्धा वनस्पतींमध्ये आणि मानवांमध्ये घडते. ठीक आहे. तर सर्वप्रथम आज आपण काय पाहणार आहोत, आज आपण जे काही वनस्पती आहेत त्या वनस्पतींमधलं लैंगिक प्रजनन पाहणार आहोत. तर त्याची सुरुवात आपण आता करूया. ओके. तर त्याआधी आपण काही या लैंगिक प्रजननाचे महत्वाचे मुद्दे आहेत ते समजून घेऊया. ठीक आहे. तर हा युग्मन काय करतो, सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार करतो आणि मग या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो आणि या प्रजननामध्ये नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांचा सहभाग होतो. नर जनकाचे पुंयुग्मक तर मादी जनकाचे स्त्री युग्मक यांचा संयोग होतो. ठीक आहे. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकाचे विचरित जनुके असतात. पण या उलट अलैंगिक प्रजननामध्ये मात्र एकपेशीय सजीवापासून जो काही दुसरा नवीन सजीव तयार होता त्यांच्यामध्ये जे काही त्यांचे जनुके आहेत त्या जनुकांचे वितरण हे सारखे होते. म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्मांबाबत जनकाशी साम्य दाखवतो तर काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे असतात, कारण त्यांच्यामध्ये काय होतो, पुनःसंयोजन ही प्रक्रिया होत असते. ठीक आहे. तर जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते
आणि हीच विविधता सजीव बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवण्यास मदत करते. त्यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःच वाचवू शकतात. ठीक आहे. तर आपण आता जो काही लैंगिक प्रजननामधील पहिला भाग आहे तो म्हणजे कोणता, तर वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन, ते आपण आता समजून घेऊया. तर वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कसे कार्यात्मक एकक आहे. तर हे कार्यात्मक एकक म्हणजे काय, तर फंक्शनल आहे, तिथेच हे लैंगिक प्रजनन घडते वनस्पतींमध्ये. ठीक आहे. तर फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. त्यातील पहिले मंडल हे निदलपुंज असते, ज्याला आपण कॅलिक्स म्हणतो. तर फुलांच्या खाली आपल्याला एक हिरवा असा थर सापडतो आणि तोच म्हणजे काय, निदलपुंज असतो. ठीक आहे. त्यानंतर असतात दलपुंज, ज्याला आपण करोला म्हणजे फुलाच्या पाकळ्या म्हणतो. ठीक आहे. मग येतात पुमंग म्हणजे ज्याला आपण अँड्रोइशियम म्हणतो आणि हा काय असतो, पुरुष युग्मक असतो. ठीक आहे. त्यानंतर असतो जायंग, ज्याला आपण गायनोइशियम म्हणतो आणि हा स्त्री युग्मक असतो. मग यांपैकी पुमंग आणि जायंग हे प्रजननाचे काम करतात, म्हणून त्यांना आवश्यक मंडले म्हणजेच इसेन्शियल वर्ल्स म्हणतात. ठीक आहे. तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलाचे संरक्षणाचे काम करतात, म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले म्हणतात. जर तुम्हाला विचारले गेले की जे काही आवश्यक मंडले ती कोणती कोणती आहेत आणि अतिरिक्त मंडले कोणती कोणती आहेत हे सांगा, तर तिथे तुम्हाला सांगायला हवं की आवश्यक मंडलामध्ये कोण कोण येतात, पुमंग आणि जायांग येतात, कारण ते काय करतात, प्रजननाचं काम करतात. आणि उर्वरित जे दोन काही निदलपुंज आणि दलपुंज आहेत ते काय करतात, त्या दोन आवश्यक मंडलांची संरक्षण करतात, म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले म्हणतात. ठीक आहे. तर पुढील भाग आता आपण पाहूया. तर आपण समजून घेऊया की निदल काय, म्हणजे निदलपुंजामध्ये जे काही कॅलिक्स असतो तो काय असतो. ठीक आहे. तर निदलपुंजातील घटक दलांना निदल असे म्हणतात आणि ते हिरव्या रंगाचे असतात. तर तुम्ही या आकृतीमध्ये पाहू शकता, जे काही हिरव्या रंगाचे भाग आपल्याला दल आपल्याला पाहायला मिळतात यांना निदल असे म्हणतात. ठीक आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये कॅलिक्स असे म्हणतात. म्हणजे निदलपुंजातील एका दलाला, एका घटकाला आपण काय म्हणतो, निदल असे म्हणतो. ओके. पुढचा भाग आपण आता पाहूया. तर जो काही दुसरा अतिरिक्त मंडल आहे तो कोणता, दलपुंज. तर दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात आणि त्या विविध रंगी असतात. तर त्या का विविध रंगी असतात हे आपण पुढे पाहणार आहोत. तर हे जे काही दलपुंज असतात त्यांच्या एका घटकाला पाकळ्या म्हणतात आणि त्या कशा रंगीबेरंगी असतात. ओके. त्यानंतर येतात जे काही आवश्यक मंडले आहेत त्यांपैकी पुमग. मग हा पुमग हा काय असतो, पुल्लिंगी दल असतो, म्हणजे ज्याला आपण पुरुष युग्मकाची निर्मिती तो करतो आणि त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणजेच स्टॅमेन असे म्हणतात. तर तशाच पद्धतीने जो काही जायांग आहे तर हे स्त्रीलिंगी म्हणजेच फिमेल दल आहे, त्याच्या घटक दलांना स्त्री केसर म्हणले जाते आणि तशाच पद्धतीने पुमगाच्या घटक दलांना काय म्हणले जाते, पुकेसर असे म्हटले जाते. ओके. तर जर एकाच फुलामध्ये पुमग आणि जायांग हे दोन्ही मंडले असतील तर त्या फुलाला उभयलिंगी म्हणजेच बायसेक्शुअल म्हणतात. आणि याचे उदाहरण म्हणजे काय, तर जास्वंदाचे फुल. कारण या जास्वंदाच्या फुलामध्ये काय असतात, दोन्ही मंडले असतात आणि ही दोन्ही मंडले असल्यामुळेच त्यांना उभयलिंगी म्हणतात. तर तुम्ही इथे पाहू शकता की कशा पद्धतीने हे पुमग देखील आढळत आहे आणि तशाच पद्धतीने काय स्त्री जे काही त्यांच्यामध्ये जायांग आहे ज्याला आपण स्त्री युग्मक म्हणतो ते देखील इथे आढळत आहे. ओके. जर एखाद्या फुलामध्ये वरील दोहांपैकी एकच मंडळ आढळत असेल, म्हणजे जे काही आवश्यक मंडले आहेत त्यांच्यापैकी एकच मंडळ जर त्यांच्यामध्ये उपस्थित राहत असेल तर अशा फुलाला एकलिंगी फुल असे म्हणतात. मग जर फक्त पुंगम असेल तर ते नर फुल असेल आणि जर फक्त जायांग असेल तर ते मादी फुल असेल. आणि याचे उदाहरण म्हणजे काय, तर पपई. कारण पपईचे जे काही फुले असतात एकतर ते पुंग असतात किंवा मग जायांग फुल असतात. ठीक आहे. तर पुढचा भाग आपण आता पाहूया. तर बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पवृंत म्हणजेच
पेडिसेल म्हणतात आणि अशा फुलांना पुष्पवृत्ती फुले म्हणतात. तर देठच नसणाऱ्या फुलांना स्थानबद्ध म्हणजेच सेसाईल फुले म्हणतात. तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या फुलाला देठ आहे म्हणून याला पुष्पवृत्त म्हटलं जातं आणि या फुलांना मात्र पुष्पवृत्ती फुले म्हणतात. आणि जर या फुलाला असा देठ नसता तर याला आपण स्थानबद्ध किंवा सेसाईल फुले म्हणतात. ओके, तर आपण आता पुढचा भाग पाहूया. ओके, तर प्रत्येक पुंकेसराला काय असते, एक वृंत असते ज्याला आपण फिलामेंट म्हणतो आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असते. तर हा जो काही पुंकेसर आहे त्याच्या एका दलाला का जो काही पुमंग आहे त्याच्या एका दलाला आपण काय म्हटले होते, पुंकेसर म्हटले होते. तर हा जो काही पुंकेसर आहे त्याचा एक वृत्त म्हणजे त्याचा फिलामेंट असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो ज्याला अँथर असे म्हणतात. तर या परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक असे म्हणतात. आणि या कोष्टकामध्ये काय होते, अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात ज्याला आपण पोलन ग्रेन्स असे म्हणतो. ठीक आहे, मग या पोलन ग्रेन पासूनच काय होते, तर या पुरुष युग्मकांची निर्मिती होते. मग योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात. जायांगाचे घटक दल म्हणजे काय, तर स्त्री केसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. मग प्रत्येक स्त्री केसराच्या मुळाशी काय असतं, एक अंडाशय असते आणि अंडाशयापासून वरच्या दिशेला एक पोकळ कृषीवंत असतो, कुक्षिवंत असतो ज्याला आपण स्टाईल म्हणतो. ठीक आहे, तर जो काही जायांग आहे तर त्याची जी काही रचना आहे ती अशा पद्धतीची असते. तर इथे त्याच्या बुडाला हा काय असतो, अंडाशय असतो आणि वरच्या दिशेला हा काय आहे, कुक्षिवृंत आहे आणि वर इथे एक कुक्षी असते ज्याला आपण स्टिग्मा असतो आणि जो की चिकट असतो. ठीक आहे, तर तशाच पद्धतीने काय अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात ज्याला आपण ओव्हल्स म्हणतो आणि प्रत्येक बीजांडामध्ये काय असतात, अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. मग त्यामुळे काय होते, तर परागकोशातील परागकण काय करतात, स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात आणि यालाच परागण किंवा परागीभवन म्हणजेच पॉलिनेशन म्हणतात. तर आपण पाहिले होते की जे काही पुरुष युग्मक आहे त्याच्यामध्ये काय असतात, अँथर असतात म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण जे काही परागकोश आहेत तर ते परागकोशामधून काय होतं, तर जे काही परागकण आहेत ते बाहेर पडतात आणि ते बाहेर पडून कुठे जातात, तर स्त्री केसराच्या कुक्षीवरती जातात आणि तिथे स्थानांतरित होतात. यालाच परागीभवन असे म्हणतात. तर हा जो काही परागण आहे तो अजैविक घटक म्हणजे वारा, पाणी अशा घटकांद्वारे होतो किंवा जे काही जैविक घटक असतात, किडे, पक्षी, इतर प्राणी किंवा पक्षी यांच्या मदतीने होतात. ठीक आहे, तर परागणाच्या वेळी काय होते, कुक्षी चिकट असते, जी काही कुक्षी असते स्टिग्मा आपण ज्याला म्हणतो तर ती चिकट असते आणि या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर तो काय होतो, अंकुरित होतो. म्हणजेच त्या 2 पुंयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते आणि ती परागनलिका काय करते, तर त्या कुक्षी वृंतामध्ये तशीच पुढे वाढत जाते आणि परागनलिका 2 पुंयुग्मक वाहून कुठे नेते, तर ती जायांगामध्ये येते आणि अंडाशयापर्यंत ती परागनलिका तशाच पद्धतीने वाढ होऊन तिथे 2 पुंयुग्मक सोडते आणि तिथे मात्र ती परागनलिका फुटते. ठीक आहे, मग काय होते, मग ही परागनलिका कुक्षिता मार्ग बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. ठीक आहे, कारण अंडाशयामध्येच काय आहेत, हे बीजांड आहेत आणि त्या बीजांडामध्ये भ्रूणकोश आहेत. त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे ध्रुवीय केंद्रक आहेत आणि एक मध्य केंद्रक आहे. ठीक आहे, तिथे परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुंयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. मग काय होते, त्यातील एक पुंयुग्मक अंडपेशीशी संयोग पावतो आणि युग्म मनज तयार करतो म्हणजे त्यालाच आपण झायगोट म्हणतो, यालाच फर्टिलायझेशन म्हणतात. आणि दुसरे जे काही पुंयुग्मक असते ते 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूण तयार करतो म्हणजे ज्याला आपण एंडोस्पर्म म्हणतो. ठीक आहे, तर या प्रक्रियेत 2 पुंयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन असे म्हणतात म्हणजेच डबल फर्टिलायझेशन म्हणतात. तर हा जो काही डबल फर्टिलायझेशन आहे म्हणजेच द्विफलन आहे याच्यावरती बरेच वेळेला
परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत, त्यामुळे हा जो काही भाग आहे तो खूप महत्वाचा आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष देऊन ऐका. ओके, तर आपण आता समजून घेऊया की कशा पद्धतीने हे विफलन होते. तर जे काही परागकण आहेत तर ते परागकण काय करतात, या कुक्षीवरती येऊन चिटकतात, स्थानापन्न होतात. मग तिथे परागनलिकेची वाढ होते आणि या परागनलिकेमध्ये काय असतात, दोन पुरुष युग्मक असतात. मग ही परागनलिका कुठे जाते, तर ही परागनलिका बीजांडापर्यंत जाते आणि तिथे काय असतात, केंद्रकाला एक काय असतो, त्याच्या मध्यभागी एक केंद्रक असतो आणि त्याच्या ध्रुवीय ठिकाणी दोन असे केंद्रक असतात. मग याच्यापैकी एक जो काही पुरुष युग्मक असतो तो काय करतो, केंद्रकाशी संयोग पावतो आणि दुसरे जे काही एक पुरुष युग्मक असतो तो काय करतो, या दोन ध्रुवीय दिशेला असलेल्या केंद्रकाशी संयोग पावतात आणि यालाच इथे या प्रक्रियेमध्ये काय होते, तर दोन पुरुष युग्मक वापरले जातात, म्हणूनच या प्रक्रियेला विफलन असे म्हटले जाते. ठीक आहे, तर तशाच पद्धतीने यामध्ये आपण एक प्रक्रिया पाहिली ती म्हणजे परागण किंवा परागीभवन. म्हणजे नेमके काय, तर जो काही परागकण असतात ते कुक्षीवरती येतात, याच प्रक्रियेला काय म्हटले जाते, तर यालाच परागण किंवा परागीभवन म्हटले जाते. पण जेव्हा परागणी क्रिया घडते तेव्हा तिचे प्रकार देखील घडतात. मग ते कशावरून असतात, मग हे परागण हे एकाच वनस्पतीमध्ये घडते का दुसऱ्या वनस्पतीवरती घडते, यावरती ते अवलंबून आहे. ठीक आहे, तर आता आपण पाहायला सुरुवात करूया. जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलांत होते तेव्हा त्यास स्वयंपरागण असे म्हणतात. तर परागण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतींमधील फुलांमध्ये होते त्यास परपरागण असे म्हणतात. तर हे जे काही परागण क्रिया आहे ती एकाच फुलामध्ये केव्हा होईल, जर ते फुल काय असेल, उभयलिंगी असेल, तर त्यावेळी काय होते, तर ते जे काही परागण होते ते स्वयंपरागण होते. आणि जर दोन भिन्न वनस्पती आहेत पण एकाच जातीच्या आहेत तर त्यांच्यामध्ये जर हे परागण किंवा परागीभवन झाले तर याला परपरागण असे म्हणतात. ठीक आहे, जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्या अनेक भरपूर उत्पन्न देणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातींची निर्मिती करताना शास्त्रज्ञ काय करतात, परपरागीभवन ब्रशच्या साहाय्याने ह्या परपरागीभवन घडवून आणतात. त्यामुळे काय होतं, तर आपल्याला आर्थिक नफा मिळतो आणि वेगवेगळ्या जास्त उत्पन्न देणाऱ्या वनस्पती आपल्याला मिळतात. ठीक आहे, तर आपण आता इथे समजून घेऊया. समजा हे एक उभयलिंगी फूल आहे आणि या फुलामध्ये काय स्त्री केसरही असणार आणि जे काही पुरुष युग्मक आहे, पुंदल आहे, ते देखील असणार. मग यामध्ये काय, तर याचे जे काही परागकण आहेत ते काय करतील, त्या कुक्षीवरती जाऊन चिकटतील आणि पुढील प्रक्रिया तशाच पद्धतीने घडेल. तर याला काय म्हटले जाते, तर याला आपण स्वयंपरागण म्हणतो. आणि जर एकाच प्रजातीच्या दोन वनस्पती आहेत आणि या दोन वनस्पतींमधील फुलांमध्ये जर परागण घडत असेल तर याला परपरागण असे म्हणतात. ठीक आहे, समजले का तुम्हाला? आता आपण पुढे वळूया. ठीक आहे, तर परपरागण झाल्यानंतर काय होते, तर परपरागण झाल्यानंतर बीजांकुरण होते. तर कशा पद्धतीने होते, तर विफलनामध्ये काय होते, तर एक जो काही पुरुष युग्मक आहे तो काय करतो, त्या बीजांडाच्या एका केंद्रकाला जाऊन काय होतं, संयोग पावतो आणि तिथे काय होते, युग्मजन तयार होते ज्याला आपण झायगोट म्हणतो. आणि जो दुसरा काही पुरुष युग्मक असतो तो काय करतो, तर जे काही दोन ध्रुवीय केंद्रक आहेत त्यांना जाऊन संयोग पावतो. तर तिथे काय तयार होते, तर तिथे एक नवीन भ्रूणपोष तयार होते. ठीक आहे, तर फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. ठीक आहे, त्यामुळेच आपल्याला वेगवेगळी गोड अशी रसभरीत फळे खायला मिळतात. ओके, तर फळ फुटून बीज जमिनीवरती पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते. मग बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार केले जाते. यालाच बीजांकुरण असे म्हणतात. आणि या बीजांकुरणामुळेच नवीन वनस्पती अस्तित्वात येतात आणि तशाच पद्धतीने ही जी काही वाढ आहे वनस्पतींची ती अखंडपणे कार्यरत होते. ठीक आहे, तर आपण आज काय पाहिलं, तर
लैंगिक प्रजनन म्हणजे काय हे आपण अगोदर समजून घेतले. त्यानंतर आपण काय पाहिलं की वनस्पतींमध्ये कशा पद्धतीने लैंगिक प्रजनन होते. मग त्याचा जो काही कार्यक्षम भाग आहे म्हणजे काय फुले, तर त्या फुलांचे प्रत्येक अवयव आपण अगदी व्यवस्थितपणे समजून घेतलेले आहेत. मग त्यांच्यामध्ये विफलन कशा पद्धतीने होते. मग त्यानंतर आपण पाहिले की कशा पद्धतीने परागण किंवा परागीभवन होते आणि त्यांचे प्रकार. आणि शेवटी आपण पाहिले की कशा पद्धतीने बीजांकुरण होऊन आपल्याला नवीन वनस्पती मिळतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही आजचा पार्ट आहे तो इथे संपतो. तर या पुढील भाग आपण पुढील सेशन मध्ये घेऊयात. तर जर तुम्हाला या भागावरती काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही कॉमेंट करू शकता, किंवा जर पर्सनली विचारायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आमच्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या लिंक्स आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, तर तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. ठीक आहे. तर यापूर्वीचे देखील सेशन्स पहा, कारण फार महत्वाचा पाठ आहे आणि बऱ्याच वेळेला या पाठातून प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या आणि काय करा माहिती, आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर सांगत जा, म्हणजे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत जाऊ. ठीक आहे. तर आपण पुढच्या सेशन मध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या. बाय बाय.